श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघणार आहोत तुमच्या लव्ह लाईफमध्ये जे पण प्रॉब्लेम चालू आहेत त्यासाठी युनिवर्स तुम्हाला काय मेसेज देत आहे. 3 वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्या. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग आहे. जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. सगळ्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बघू शकता ही रीडिंग. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. तर मला इथं असं दिसत आहे की कोणावर तरी तुम्ही खूप अपेक्षा ठेवल्या आहेत. कोणत्या तरी गोष्ट पूर्ण होण्याची तुम्ही वाट बघतायत. मला इथं दिसत आहे की ज्या व्यक्तीला तुम्ही निवडलेलं आहे कुठे ना कुठेतरी ती व्यक्ती तुमची डिमांड पूर्ण करू शकत नाही आहे. तुमच्या गरजा ते समजू शकत नाही आहे. तुमचं म्हणणं काय आहे, ते तुमच्या भावना काय आहे ते त्यांना अजून समजत नाही आहे. पण मला इथे असं दिसतं की ते एवढं अजून अवेकन झालेले नाही आहेत. जे तुम्हाला पाहिजे, जे तुमच्या गरजा आहेत ते पूर्ण करू शकत नाही आहेत. ते फायनान्शियली कुठेतरी वीक दिसत आहे आणि इमोशनली कुठेतरी ते थोडं डिस्टन्स दिसतोय तुमच्यापासून थोडासा. काहीतरी त्यांना प्रॉब्लेम्स पण असू शकतात. स्ट्रेस डिप्रेशनमध्ये ते दिसत आहेत असं पण दिसतंय. आणि कुठे ना कुठेतरी युनिवर्स तुम्हाला सांगताय जे स्वप्न तुम्ही बघत आहेत त्यात एकदा रिॲलिटी चेक करण्याची तुम्हाला खूप गरज आहे असं युनिवर्स इथं सांगते. आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही अपेक्षा लावून ठेवली आहेत तुमच्या रिलेशनशिपमध्ये असेल तर तुम्ही ते एन्जॉय पण करू शकत नाही आहे. ज्या अपेक्षा तुम्ही तुमच्या पार्टनरकडून लावल्या आहेत त्या तुम्ही कुठेतरी बाजूला ठेवा. त्याच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स निर्माण होऊ राहिला असं पण दिसतंय मला. आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडा टाईम द्या. आणि युनिवर्स तुम्हाला सांगते त्या गोष्टीसाठी तुम्ही थोडासा टाईम द्या आणि लेट गो करा या गोष्टीला आणि तुमच्या रिलेशनशिपला तुम्ही एन्जॉय करा असं इथं दिसतंय. नक्कीच काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या पार्टनरमध्ये चेंजेस दिसेल. तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. अनएक्सपेक्टेड लव, एन्जॉय सगळं काही तुमचं रिलेशन स्ट्रॉंग होण्याची इथं शक्यता पण दिसते. थोडंसं पेशन्स ठेवा आणि त्यांना समजून घ्या. क्लेम करा ही एनर्जी. लाईक करा, फॉलो करा. यूट्यूबवर असाल तसं सबस्क्राईब करा. पर्सनल रीडिंगसाठी मला DM करा.